just started. तरी मी इतकी टायर्ड आहे. बाळा अरे केर आहे ना तो थोडासा वाकून काढायचा म्हणजे नीट निघतो. हा अगं Oh God, I'm exhausted. हे सगळं ना त्या मॅडाची मुळे होत आहे. I hate you, मॅडाची. अनिका अगं मी वाकून म्हटलं बसून नाही. नाही म्हणजे स्वतःशी बोलून झालं असेल तर आता उठा जरा वाकून काम करूया. अख्ख्या घराचा केर काढायचा आहे ना बाळा. खुर्ची खालून काढायचंय सोफ्या खालून काढायचंय बसून कसं चालेल. उठा उठा चला चला. लक्ष्मी आले आले. उठतेस ना चल चल सुरू कर बाळा. अगं नाही तर दिवसभर एवढंच करशील. मी आलेच बघ लक्ष आहे माझं. अहो काय आहे यार. आय एम डन. बस झालं आता नाही होते माझ्याकडून अजून. मी नाही करणार आहे काम. बस डन मीन्स डन. झाला हिशोब. किती उरले. 8,000. 8,000 म्हणजे सगळा खर्च वजा करून ना. हो. छान नाही. म्हणजे बरी विक्री झाली म्हणायची. अगं छानच. एक गोष्ट माझ्या काल लक्षात आली. तिथे ते पिठं विकताना आपल्याकडे बाकी सगळी पिठं आहेत पण बऱ्याच तरुण मुली ना मल्टीग्रेन पिठाबद्दल विचारत होत्या. माणसाला माणसांची गरज असते. स्वतःच्या सोयीपुरती कायम. आय प्रूव्ह यू रॉंग. पाळणा घरापासून ऐकतो. आई समजा तू उद्या बाहेर गेलीस काही दिवसांसाठी. चल रे. माझी किंमत कळेल मला सी तेव्हा मी काय करायचं. अरे आजी कोल्ड्रिंक दिलं नाही का त्याने. नाही अरे कुपन तर दिलं होतं. जाताना घेऊया जाताना घेऊया. नक्की नक्की. सांभाळून पायावर काय पाहिजे मुद्दाम लाईट दाखव. साबण निघाला. दाखव. हो गॉड फायनली या जेलमधून सुटली. जाळ्या पण आहे. शी आता मला विचार करायला पाहिजे की मला आता कुठे जायचंय. कुठे जाऊ. घरी जाऊ का. नो घरी गेली तर ती मॅड आजी मला पुन्हा इथे पाठवून दे. नो कुठे जाऊ. देयर मस्ट बी सम प्लेस वेयर आय कॅन गो. आणि का चिंग चिंग चिंग. नयनतारा आंटीज हाऊस. लेट्स गो. बाय जेल. फॉरगेट इट. बरं त्या अनिकाकडे बघते. केर काढायला सांगितलंय तिला. लक्ष नाहीये पण तिचं कामात. अय्या बाहेरून कडी लागली. अहो अरे वीणा वीणा अनिका. अरे कुणीतरी दार उघडा. अगं दाराला कडी लागलीये का. अनिका अगं दरवाजा उघड. अनिका बाळा. अगं असं काय करतेस. आई एक मिनिट. अगं वीणा काय झालं. अशी कडी कोणी लावली. कोणी कोंडून ठेवलं का तुम्हाला. दुसरं कोण करणार. अनिका आहे कुठे ती. ती इथे कुठेच नाहीये. आई म्हणजे पळून गेली की काय. हा बसते. बसा ना. हा बस. काय करताय. जरा डोकं मागे करा ना.
आजी सिनेमा इकडे चालू आहे. हो आहे तिथे. खूप काळजी वाटते मला. काय करायचं आता? लक्ष्मी, अगं इतकी काळजी करण्याची काही गरज नाहीये. अगं ती अनिका कुठेतरी गेली असेल आसपास, अल्लड आहे का ती, येईल थोड्या वेळात. अहो, काय म्हणताय तुम्ही? अन्नपूर्णाबाईंनी किती विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मी काय करते? त्या बघा, त्या कामिनीबाई सकाळी डॉक्टरकडे जाते म्हणून सांगून गेल्या, अजून आल्या नाहीयेत. आणि आता अनिका ती पण गायब झाली आहे. बाईनं काय उत्तर देणार आहे मी? नाही, मला बाईंच्या कानावर तर घालायलाच हवं. हो. हा बोल लक्ष्मी. बाई, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? काय ग, काय झालं? बाई खरंच सांगते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्या दोघींकडनं घरातली कामं करून घेत होते, त्यांच्यावर म्हणजे थोडंसं धाकही दाखवत होते. पण हा बोल बोल, पण काय? पण काय मला काही कळत नाही काय झालं आज. त्या कामिनीबाई आहेत ना, त्या सकाळी डॉक्टरकडे जाते म्हणून ज्या गेल्यात त्या अजून आल्या नाही आहेत. आणि अनिकाने तर आम्हाला आमच्याच घरात बंद केलं आणि गायब झाली आहे. बाई, तुम्ही खूप विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली, पण माझी चूक झाली बघा. मी नाही पार पाडू शकले सगळं. सॉरी लक्ष्मी, यात तुझं काही चुकलेलं नाहीये. त्या दोघी तशाच आहेत. त्या काहीतरी उचापती करणार असं वाटलंच होतं मला. ती अनिका पळून गेली याच्यात काहीच आश्चर्य वाटलं नाहीये मला. पण तू घाबरू नकोस, अजिबात काळजी करू नको, मी बघते. ठीक आहे बाई. अनिका, तू तू इथे काय करतेस? नंतर आंटी ते बोलतात ना, प्रॉब्लेम मध्ये लोकांना त्यांचे आयडल दिसतात. यू टू नो ना, यू आर माय आयडल. मी आता खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे, त्याच्या सोल्युशनसाठी मला तुम्ही आठवला. आय मीन तुम्ही आयडल आहे ना माझे, म्हणून मला तुम्ही एक आठवलं. मिनिट अनिका, तू काय बोलतेस? कसला प्रॉब्लेम? कुठलं सोल्युशन? मला काहीच कळत नाहीये. नंतर आंटी ऍक्च्युली मला बॅड पीपलने घेरलंय. व्हॉट? हो, आणि ते मला खूप टॉर्चर करताय, मला खूप त्रास देत आणि मी तिथून पळून आले. आय जस्ट डोंट वॉन्ट टू गो बॅक ओव्हर देअर. अनिका, मी तुला खरं सांगते, मला ना तू काय बोलते काहीच कळत नाही. तू मला नीट सांगतेस का काय झालंय? ऍक्च्युली काय ना, यू नो वॉट, माझी अन्नपूर्णा आजी आहे ना, तिने मला बॅड पीपलकडे पाठवलंय. there's a हाऊस आणि त्या हाऊसमध्ये सगळे बॅड पीपलच आहेत, कोणीच चांगलं नाही आहे. नाही ओल्डी चांगला आहे, पण त्याचंही काही चालत नाही त्या घरात. आणि मग बाकी सगळे खूप बॅड आहेत आणि ते मला नुसते कामाला लावतात. मला तिथलं मेड बनवून ठेवलंय आणि नको ते काम करायला लावतात. मी तर फेडअप झाली, मी पळून आले तिथून. ते जेल आहे आणि मला तिथे कधीच नाही जायचंय परत. ओके अनिका, आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड यू. एक काम करूया, आपण तिथे जाऊया, मी बोलते त्यांच्याशी. नको आपण कशाला जायचं तिथे? नाही, लेट्स कीप इट. लेट्स डू दिस की मी तुमच्या घरात राहायला येते सध्या. मग तुम्ही आणि मी सगळ्यांना सांगू की तुम्हीच मला इन्व्हाइट केलेलं घरी. इथे? या. नको म्हणजे अनिका बघ कसं आहे, अनिका मला ना खरं तर तुझा खूप राग यायचा, आता येत नाही. म्हणजे कधी कधी तू बावळटासारखी वागतेस, बट आय नो तू खूप साधी आहेस. म्हणजे जे तुझ्या मनात असतं ना तेच तू बोलते. आत्ताही बघ ना, तुझी भीती तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. एक काम करूया ना, आपण जाऊया तिथे, मी बोलते त्यांच्याशी, विचारते त्यांना. चल आपण बघू. नको, व्हाय? यू कॅन अवॉइड दॅट, राईट?
लेट्स अवॉइड इट. मी येते ना तुमच्याकडे राहायला येते. आपण तिथे नको. अनिका बाळा, तुझी काही चूक नाहीये ना? नाहीये ना चूक? नाही. मग कशाला घाबरतेस? आपण अन्याय सहन करायचा नाही, अजिबात सहन करायचा नाही. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. आय एम विथ यू बेटा. लेट्स गो स्पीक टू देम. चल एक काम कर, तू गाडीत जाऊन बस, मी येते. डोंट वरी, आय एम देअर. जा. कसं